नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे गाजरचा हलवा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू। गाजर धुवून स्वच्छ करून कोरडे करून घेतले, बदाम घेतले, काजू घेतले आणि तूप घेतले, गावरान तूप, दूध आणि साखर। चला तर गाजर खिसून घेऊ। छान गाजर खिसून घेतले, छान बारीक मस्त, आणि काप करून घेतले ड्रायफ्रूटचे। चला आपण आता कढई ठेवू आणि गाजर हलवा करण्यासाठी सुरुवात करू। तूप टाकून घेऊ, गावरान तूप आहे। तूप टाकून घेऊ, गावरान तूप। गाजर मस्त परतून घ्यायचं, गावरान गाजर आहे। छान मस्त मंद आचेवर परतून घ्यायचे। मस्त वास येतोय तुपाचा। चांगलं मस्त परतून घ्यायचा मंद आचेवर। छान आता मऊ होऊन राहिला गाजर। नंतर ड्रायफ्रूट टाकायचे। मस्त आता कलर बदललाय त्याने। मंद आचेवर, काही वेळ लागत नाही त्याला, खायला पण खूप टेस्टी लागतो। आता मार्केटला खूप स्वस्त भेटतात गाजर। मस्त कलर बदललाय आता आणि मऊ पण झाले गाजर। त्याच्यामध्ये दूध टाकून घेते, आवडीनुसार दूध आपण टाकू शकतो। तर साखर टाकून घेऊ आपल्या चवीनुसार, आवडीनुसार, जसं ज्याला गोड लागेल तसं कमी जास्त साखर तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार। कोणाला गोड आवडतो, कोणाला फिक्का आवडतो, कमी साखरचा। मस्त दिसतोय ना। हलवतच राहायचं म्हणजे बुडी लागणार नाही। आणि झाल्यावर ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊ। ड्रायफ्रूट टाकून घेऊ आपण, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी बदाम आणि काजूचे काप केलेले आहेत, म्हणजे ते नरम होतात शिजताना आणि खाताना चांगले लागतात दाताखाली। कडकड नाही लागत, नरम झाले की मऊ होतात मस्त। बघू शकता तुम्ही, मस्त झालंय आता गाजर हलवा। गॅस बंद करू। बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ झाला एकदम। कलर पण किती छान आलाय त्याला, भन्नाट वास येतो। सर्व करून घेऊ आपण आता। बघू शकता तुम्ही, एकदम भन्नाट झालाय। वाव, मस्त।